ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता उद्या काय आहे, 26 तारीख बुधवार, चंपा षष्ठी. ही 6 दिवस काय होती, नवरात्र. आपली नवरात्र जी असते ना, देवीना महिषासूर मारला ते 9 दिवस धरले जातात. आणि हा मणिमल्ले दैत मारला याला किती दिवस धरले जातात, 6 दिवस. आता उद्या काय आहे, चंपाषष्ठी. या दिवशी तो मणिमल्ले दैत जसा महिषासूर लोकांना त्रास देत होता, तसा मणिमल्ले दैत जेजुरी परिसरामध्ये, आळंदी, देऊ या परिसरातील साधू संत होते, ते त्यांना तो त्रास द्यायचा. ते मग सगळे ते याच्याकडे गेले, शंकराकडे गेले. आणि मग खंडेराव आणि भैरोबा हे 2 अंश कोणाचे होते, शंकराचे. मग हे दोन्ही अंश एकत्र केले आणि मग दोन्ही अंश एकत्र करून मोठं उग्र रूप घेतलं. काय त्याचं नाव काय ठेवलं, शिव मल्हार. आणि मग यांनी काय केलं, तिथं शिवगण जे होते किती होते, 1 कोटी सगळे गोळा झाले. आणि मग जी तुळजापूरची देवी ही त्यांची बहीण आहे, अंधारामध्ये मल्ले दैत यांना मारत होता, गणांना. मग तिनं काय केलं, तिचं पातळ फाडून आणि त्याची काय केली, ड्युटी केली, उजेड केला. आणि मग आज खंडेरावाला आपण काय करतो, ड्युटी बुदली वाहतो. आणि असं तेजस्वी रूप घेतलं. ते तेजस्वी रूप घेतल्यानंतर काय त्याचं काय घेतलं, मल्हार. आणि मग तो मणिमल्ले दैत मारला. पण त्या दैत्यानं काय केलं, देवाकडे विनंती केली का माझं शिर तुमच्या पायाशी ठेवा. आजही भैरवनाथ मंदिर खेळलं आहे ना, त्याच्या दाराची जे शिर आहे बघा, कधी आल्यानंतर तिथं काय आहे, त्याचं शिर आहे. आणि जेजुरीला सुद्धा त्याचं शिर आहे. आणि पहिलं नाव काय घ्यायचं, मल्हार. तर त्याचं नाव पहिलं मल्हार मार्तंड, मग तेजस्वी, असं मल्हारी मार्तंड आपण म्हणतो. आणि मग तिथं काही भंडारा उधळला जातो. आता या भंडाराची आख्यायिका अशी आहे, जेव्हाला पंढरपूरचा विठोबा तिथं जेजुरी गडाच्या पायथ्याला आला, त्यांनी सांगितलं मी कांडा देशाचा आहे म्हणून, पाहुणा आलेला आहे, स्वतः खंडेरावांना यावा. पण खंडेराव समक्ष आले नाही. त्यांनी एक पितळीमध्ये काय दिली, हळद दिली. आणि जेव्हा ती हळद तिथे गेल्यानंतर ती हळद उधळली गेली. काय म्हणजे हळदीचं महत्त्व तेव्हापासून प्रगट झालं. हळद ही आरोग्याला चांगली. आणि त्यावेळी खंडेरावाला लग्न लागलं, त्यावेळेला ती हळद लावली गेली. आजही आपण ज्या वेळेला लग्न लावतो, हळद ही आरोग्याला पवित्र मानली गेलेली. आणि अशा हळदीचा वापर आपण करतो. असं हे खंडेराव भैरोबा आपलं जे कुळदैवत, आपल्या देवाऱ्यामध्ये भैरोबा, खंडेराव, देवी, तुळजापूरची देवी आणि आपले वाडवडील यांची आपण सेवा करतो. आणि आज उद्या त्याची तळी भांडार भरली जाती. उद्या त्याची तळी भरा. येलकोट येलकोट, जय मल्हार. संदानंदाचा येलकोट, बोलावा भक्ताओ येलकोट. जेवगिरी जेजुरी सोन्याचा तुरा, बोला भक्ताओ येलकोट. तर अशी परंपरा आहे. म्हणजे हे कुळदैवत कुठंतरी स्थिर व्हा. स्थिर झाल्यानंतर आपलं मन स्थिर होतं आणि वाईट विकारातून माणूस जात नाही. चांगलं कर्म करा, कष्ट करा, काम करा, एकमेकाला सहाय्य करा. आणि एकमेकाला सहाय्य केल्यानंतर आपला संसाराचा रथ आहे हा चालणार आहे. असं हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय मल्हार.